प्रियांनो, परत एक वार आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आज देवाच्या वचनातून आपण विश्वास या विषयावर पाहतो. मागील काही दिवस मी विश्वासाबद्दल बोलत आहे आणि जसं प्रभू मला वेगवेगळे विषय देतो आहे, विश्वास हा आपण शिकण्याची गरज आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आमचा परमेश्वर हा विश्वासाचा देव आहे. विश्वासाने त्यांनी गोष्टी बोलल्या आणि त्या घडल्या. बायबलचं वचन सांगतं आम्हाला जे काही कळतं ते विश्वासाने कळतं. इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ही जी सगळी सृष्टी देवाने, वाचूया आपण काय म्हटलेलं त्या ठिकाणी. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. आम्हाला कळतं कसं? आम्हाला विश्वासाने कळतं. आणि म्हणून प्रियांनो, तो विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तो विश्वास कसा कार्य करतो हे समजणं गरजेचं आहे. आमचा परमेश्वर विश्वासाचा परमेश्वर आहे. पवित्र शास्त्र सांगतं की जो देव ज्या गोष्टी नाही त्याला आहे असं म्हणणारा, त्याचा विश्वास, किंवा पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, देवाने सर्व सृष्टी निर्माण केली. आदाम आणि हवा हे विश्वासात चालणारे होते, देवाबरोबर चालणारे होते, आत्मिक जीवन जगणारे होते. ज्या दिवशी हवा फसवली गेली आणि तिच्या मनामध्ये देवाविषयी संशय निर्माण झाला आणि तिच्याकडून पाप घडलं, त्या समयापासून विश्वास गमावला गेला. आदामाचा देखील विश्वास गेला आणि मग लोक देहिक बनले. लक्षात ठेवा प्रियांनो, विश्वास ही एक 6वी सेन्स आहे. मी दरवेळेस सांगतो, 5 इंद्रियावर हे जग चालतं आणि ह्या 5 इंद्रियावर आम्हाला सर्वांना माहिती आहे, स्पर्श ज्ञान आहे, बघण्याने जे नेत्राचं ज्ञान आहे, श्रवण आहे, ऐकणं आहे, तसंच चव आहे आणि तसंच प्रियांनो गंध आहे. ह्या 5 इंद्रियावर हे जग चालतं. पण जे ख्रिस्ती लोक आहेत, जे विश्वासणारे आहेत, ह्या 6व्या इंद्रियावर चालतात आणि ते इंद्रिय म्हणजे विश्वासाचं इंद्रिय. प्रियांनो, कधी जर तुम्हाला 4th डायमेन्शन नावाचं पुस्तक मिळालं, पास्टर पॉल यंगिचो यांनी फार सुरेखरित्या ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्यावेळेला त्यांचं सर्वात मोठं चर्च जगामध्ये होतं. 10 लाख लोकांची मंडळी होती आणि त्या 4th डायमेन्शन मध्ये त्यांनी 6th सेन्स किंवा 6वा विश्वासाचा जो सेन्स आहे त्याविषयी लिहिलेलं आहे की आम्ही विश्वासाने चालतो, आम्ही डोळ्याने दिसलेलं चालत नाही. पॉल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो. प्रियांनो, देवाने पाहिलं की मनुष्यामध्ये विश्वास नाहीये. हनोक देवाबरोबर चालला आणि मग तो 300 वर्ष देवाबरोबर चालला असं म्हटलं. तो विश्वासाने चालला, पण त्याला अनुसरायला दुसऱ्या कोणाला शक्य झालं नाही. कोणी दुसरं त्याला अनुसरू शकत नव्हतं, कारण त्यांच्यामध्ये तो देवाचा विश्वासच नव्हता. पण हनोकामध्ये अद्भुतरित्या देवाबरोबर चालण्याचा विश्वास होता. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं अब्राहम आला आणि अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्या अब्राहमापासून प्रियांनो विश्वासाची सुरुवात झाली आणि मग ती प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत आली. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो विश्वासाने काम करणारा होता आणि त्यांनी जे काही शिक्षण दिलं, विश्वासाचं शिक्षण, प्रियांनो त्या शिक्षणावर आम्ही भर द्यायला पाहिजे. ते शिक्षण आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. विश्वासाने आम्हाला कळते, आम्हाला बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी कळत नाही. सृष्टी कशी निर्माण झाली, अरे झाडं कशी उगवतात, आईच्या उदरामध्ये बाळ कसं जन्मतं, त्या बाळाला हे सुंदरसे डोळे कसे येतात. आज हे सर्व काही समजण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, विश्वासाची. सूर्य कसा काय बरोबर त्याच्या वेळेमध्ये येतो, जगातले प्रत्येक लोक आपला वेळ त्या सूर्याच्या वेळेवर कसा काय लावतात, हे निर्माण करणारा कोणतरी आहे, हा विश्वास आहे. एवढी मोठी सृष्टी आहे, तो किती मोठा अद्भुत परमेश्वर आहे. त्यांनी आपल्या शब्दाने ही सृष्टी बनवली. यावरचा विश्वास फक्त प्रियांनो ज्यावेळेस देवाच्या वचनातून आम्ही वाचतो त्यावेळेस तो आमच्या अंतःकरणात होतो. आणि म्हणून हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तो विश्वास कसा कार्य करतो ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्यायामध्ये 1ल्या वचनात त्यांनी म्हटलं की तुम्ही खचून जाऊ नये.
तो म्हटला की ऐका, तुम्ही खचून तुम्ही सर्वांनी प्रार्थना कराव्या, असंच म्हटलेलं आहे. तुम्ही खचू. प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही कारणामुळे, कुठल्याही गोष्टीमुळे खचून जाऊ नका. खचणं हे देवापासून नाहीये. स्वतःला उत्तेजन द्या. आणि मग त्यांनी एक दाखला दिलेला आहे, आणि तो दाखल्यामध्ये एक असा न्यायाधीश आहे जो अन्यायी आहे. त्याला परमेश्वराचं भय नाहीये, तो कुठल्या माणसाला पण विचारत नाहीये. पण ज्या वेळेला ही विधवा स्त्री त्याला जाऊन सातत्याने मागते, विचारते, त्या क्षणी तो म्हणतो की नाही बाबा, हिला मी हिची किरकिर काढून टाकेन, मी उत्तर देईन. आणि मग येशू ख्रिस्ताने देवावर सांगितलं, देव चांगला देव आहे. तो त्या अन्यायी कारभाऱ्यासारखा, अन्यायी न्यायाधीशासारखा नाहीये. तो चांगला देव आहे. तो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देणार नाही काय? येशू म्हटलं, मी तुम्हाला सांगतो, तो लवकर देईल. प्रियांनो, आज जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, देव कधी माझं उत्तर देणार आहे, तर पहा 18व्या अध्यायामधलं ते वचन, मला वाटतं 7वं किंवा 8वं वचन आहे. पहा, तो लवकर देईल असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जे त्याचे निवडलेले लोक, तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात. फक्त रात्रीच करतात नाही, फक्त दिवसा, रात्रंदिवस देवाचा धावा करतात. त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तोचा न्याय करणार नाही काय? का पुढे काय म्हटलेलं आहे? त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? आज कधी मला वाटलं, अरे किती विलंब चालू आहे, माझ्या प्रार्थनेचे उत्तर मला मिळत नाही, मला गोष्टी घडत नाहीयेत. पण पुढे काय म्हटलेलं आहे? मी तुम्हाला सांगतो, ऐका हे येशूचे शब्द, मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. प्रियांनो, तुमच्या जीवनात जर तुम्ही कुठल्या प्रार्थनेची विनंतीसाठी थांबून आहात आणि तुम्ही देवाकडे धन्यवाद देत थांबून आहात की देवा, ही मी गोष्ट मागितली, तुम्हाला दिलेलीस म्हणून तुला धन्यवाद, तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, लवकरच ते त्या कॉर्नरला आहे. ज्यावेळेस आपण रस्त्यावर चालत असतो, चौक येतो आणि चौकामध्ये अरे तो माझी जागा कधी, त्या वळालं की ती उत्तर आहे. प्रियांनो, त्या कॉर्नर सध्या तुम्हाला दिसत नाहीये, पण विश्वासाने पहा ते घडलं. पण त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने एक वक्तव्य केलं. प्रियांनो, तरी मनुष्याचा पुत्र येईल, ज्यावेळेस मनुष्याचा पुत्र येणार आहे, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल का? हा फार मोठा प्रश्न आहे. त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल का? त्यावेळेस पृथ्वीवरचे सर्व लोक हे फक्त 5 इंद्रियाने चालणारे असतील, देवावर विश्वास ठेवणार नाही. मग येशू ख्रिस्त काय पाहत आहे? येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये विश्वासाला पाहत आहे. माझ्या भावना बहिणींनो, जिथं विश्वास येतो तिथं देव आकर्षित होतो. मला सांगू दे प्रियांनो, विश्वासाकडे पवित्र आत्मा आकर्षित होतो. जसं प्रियांनो, ज्या वेळेला एखादं इलेक्ट्रिकचं कनेक्शन तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याच्या द्वारे तो फार सहजरित्या इलेक्ट्रिक पसरते, कारण इज अ गुड कंडक्टर, ते वाहक आहे चांगला. तसंच विश्वास जिथं येतो, पवित्र आत्मा तिथं आकर्षित होतो आणि त्या ठिकाणी कार्य घडायला लागतं. आणि आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आणि म्हणून ह्या विश्वासाला समजणं, त्या विश्वासामध्ये राहणं, विश्वासाबद्दल अभ्यास करणं हे गरजेचं आहे. विश्वास हा एक पाया आहे प्रियांनो, फाउंडेशन आहे, आणि तो आम्हाला सातत्याने आमच्या जीवनात ठेवायचा आहे. नाही आता एक दिवस मी विश्वास ठेवला तर उद्या मला काही गरज नाही प्रियांनो. उद्या अजून मोठ्या गोष्टी येतील, अधिक मोठ्या अडचणी येतील. त्या प्रत्येक अडचणीमध्ये विजय देणारा एकच गोष्ट आहे, तो म्हणजे विश्वास. कारण बायबलचं वचन सांगतं, पहिल्या योहानाच्या पत्राचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये, मी काही वचन तुम्हाला सांगत आहे, हे गरजेचं आहे. माझ्या वचनाकडे अजून मी वळालेलो नाहीये. पण पहा काय म्हणतो त्या ठिकाणी, पहिल्या योहानाचं पत्र 5वा अध्याय आणि 4थं वचन, जे काही देवापासून जन्मलं. प्रियांनो, लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, ज्यांनी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, आम्ही देवापासून जन्मलेले आहोत. आणि देव प्रियांनो विश्वासाचा देव आहे. आमच्यामध्ये तेच सर्व गुण आहेत. त्याच्या शरीरामध्ये काय म्हणतात, एखाद्या बापाचे गुण त्याच्या शरीरामध्ये, त्याला आपण काय म्हणतो, डीएनए जीन्स आहेत. ते सर्व जीन्स जे देवामध्ये आहेत, कुठले? विश्वासाचे जीन्स आहेत.
विश्वासाचे DNA तुमच्यामध्ये आहे, जो देवापासून जन्मलेला आहे. पुढं तो जगावर जय मिळवते. ऐका प्रियानो, जगावर जय मिळवणार आहेत तुम्ही आणि मी. हा जगातल्या लोकांसारखे नाही प्रियानो. आज मी तुम्हाला सांगतो प्रियानो, आम्ही जगावर जगातल्या गोष्टीवर, जगामध्ये काय आहे आम्हाला माहितीये. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी, तेवढंच नव्हे तर जगातल्या प्रत्येक गोष्टीवर जय मिळवणार आहे. तुम्ही विजयशाली व्हावं ही देवाची इच्छा आहे. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, देवाने तुमच्या भविष्यात लिहून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला मला म्हणाल की पास्टर माझं भविष्य काय आहे, देवाच्या मनामध्ये तुमच्या भविष्य आहे की तुम्ही विजयशाली असावा. तुम्ही विजयातून विजय घेणारे लोक असावे. या जगात राज्य करणारे तुम्ही लोक असावेत. प्रियानो, कुठली परिस्थिती, कुठली गोष्ट तुमच्या राज्य करू नये. तुम्ही विजयशाली, कारण तुम्ही देवापासून जन्मलेला आहात. एवढंच सांगतो प्रियानो, देवापासून जन्मणारे लोक विजय घेणारे. पुढे पहा. ज्याने जगावर जय मिळवला, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. ऐका प्रियानो, जगावर जय मिळवणारे कोण आहे? कारण आमच्यामध्ये जो DNA आलेला आहे, जीन्स आलेले आहेत, तो म्हणजे विश्वास. देवाने विश्वासाने विजय घेतला. प्रियानो, तो विश्वास फार महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या विश्वासामध्ये जीवन जगणं, विश्वासाने चालणं, विश्वासाने बोलणं, विश्वासाने पाहणं गरजेचं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला विश्वास आणि आशा, काही लोक फक्त आशेवर जीवन जगतात. नाही, देव मला देणार आहे. नाही प्रियानो, आशा विश्वासात बदलायला पाहिजे. माझं तारण होईल. नाही प्रियानो, माझं तारण झालेलं आहे. कारण येशू ख्रिस्तावर फक्त एकच आशा आहे की जी अजून पूर्ण व्हायची आहे, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची, मनुष्याचा पुत्र येणार आहे. ती आम्हाला मोठी आशा आहे. ती अजून घडली नाहीये, पण आम्ही आशेवर जीवन जगू शकत नाही. मग त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं की संशय, विश्वास आहे पण मनामध्ये संशय, होईल का नाही, घडेल की नाही, होईल नाही मनामध्ये. आणि त्या व्यक्तीला काही मिळत नाही, असं याकोबाच्या पत्रात दिलं. तुम्हाला काही मिळणार नाही. संशय धरणारा व्यक्ती आलेल्या समुद्राच्या लाटेसारखा ती येते आणि परत निघून जाते, त्याला काहीही मिळत नाही. आणि म्हणून विश्वासात टिकून राहणं. आज विश्वासाबद्दल सांगत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो प्रियानो, विश्वास हा उत्तर पाहतो. विश्वास हा उत्तर पाहतो. आणि हा लक्षात ठेवा, विश्वास शेवटची, म्हणजे विश्वासाने मी पाहतो ती गोष्ट घडलेली आहे, आणि ती क्षमता परमेश्वर तुम्हाला मला देतोय. आम्हाला ती गोष्ट कळायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यासाठी नीतिसूत्राचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 20 ते 22 वचनामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. त्यातले काही वचन आम्हाला प्रार्थना करा प्रियांनो, की दे बापा माझं अंतःकरण उघड, मला ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे, तुझं वचन मला समजू दे, माझे डोळे उघड, ह्यासाठी ह्या वचनातलं जे मर्म आहे ते मला समजू दे. स्तोत्रकर्ता दावीद महाराज हीच प्रार्थना करतो प्रियांनो. स्तोत्र 119 मध्ये, देवा माझे डोळे उघड आणि तुझ्या वचनातले रहस्य मला समजू दे. प्रियांनो, आज तो प्रभू येशू तुम्हाला ते रहस्य समजून सांगू इच्छितो. देवाचा आत्मा, नीतिसूत्र पुस्तकाचा 4था अध्याय आणि 20 ते 22 वचनामध्ये, प्रियांनो ही औषधाची बाटली आहे. जर तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये हे तुम्ही स्वीकारू शकला ते फार महत्वाचं आहे. हे जे वचन आहे तुम्ही आपल्या हृदयाला घेऊन ठेवा. कारण तुमच्या जीवनामध्ये जसं तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर औषध घेता, तसं ही औषधाची बाटली आहे. हे तुमच्या शरीरासाठी औषध आहे. वाचा काय, तिन्ही वचन आपण वाचूया एकत्र. माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. हे मार्क करून ठेवा, की तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. लक्षात ठेवा प्रियांनो, वारंवार, ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. पुढं, ती आपल्या अंतःकरणात ठेव. कारण ती ज्यास लाभतात त्यांना ती जीवन देतात. त्याच्या संबंध देहाला आरोग्य देतात. व्हॉट अ वंडरफुल. त्याच्या संबंध, त्याच्या केसापासून टाचेपर्यंतच्या प्रत्येक भागाला ते आरोग्य देतात.
मग तिथं एक प्रक्रिया सांगितली, ती प्रक्रिया समजायला पाहिजे. 20व्या वचनात म्हटले, माय सन अटेंड टू माय वर्ड, माझ्या वचनाकडे काय दे, लक्ष दे. तुझ्या थोडक्यामध्ये आपलं कान त्याला लाव. ऍक्च्युली त्याचं मूळ भाषांतर असं आहे की वाकून नीट लक्षपूर्वक ऐक, वाकून ऐक, कान देऊन ऐक, हिअर. फार महत्वाचं आहे. आणि आम्हाला ते वचन माहिती आहे नाही का. विश्वास कसा येतो मनुष्याच्या मनामध्ये, देवाचं वचन सांगतं. रोम 10:17 मध्ये आम्हाला सर्वांना माहित आहे, विश्वास हा वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या शब्दाने किंवा वचनाने येते. वचन ऐकून ऐकून, इंग्लिश मध्ये म्हटले, बाय हिअरिंग अँड हिअरिंग ऑफ गॉड्स वर्ड फेथ कम्स. जेव्हा तुम्ही वचन वाचता आणि वाचून ते ऐकता, त्यावेळेस तुमच्यात विश्वास येतो. जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक त्या शब्दाकडे पाहता, ज्या वेळेस तुम्ही वचन वाचलं तर देवाकडे थांबून राहता आणि रेमा तुमच्या मनामध्ये येतो. रेमा आल्यानंतर तुमच्या अंतःकरणात विश्वास येतो. मी तुम्हाला सांगतो, आणि तो रेमा हा 1, 2, 3 दिवसाचा नाहीये, तो वर्षानुवर्ष तुम्हाला सहाय्य करतो. तो रेमा तुमच्यापासून कधीच काढून घेतला जात नाही. दॅट बिकम्स युअर वर्ड. 1999 मध्ये देवा माझ्यासंगती बोलला. मी प्रार्थनेत होतो प्रियांनो, 21 दिवसाच्या उपवास प्रार्थनेत होतो. रात्रंदिवस मी प्रभूला शोधत होतो. देवाचं वचन आणि प्रार्थना आणि स्तुती याच्याशिवाय दुसरं मी काहीच करत नव्हतो. देवाकडे मी थांबून होतो आणि देवा माझ्यासंगती बोलला आणि मी माझ्या ह्या कानाने ऐकलं. मी ऐकलं की विश्वासाने जीवन जग. आर्थिक म्हटलं, देवा तूच बोलतोयस का. प्रियानो, फार फार महत्वाची गोष्ट होती माझ्यासाठी ऐकणं. देवा तूच हे बोलतोयस का. कारण मला देवाने वचन दिले, आकाशातील पाखरांकडे पहा, ते कातीत नाहीत, कापीत नाहीत, त्यांच्याकडे पहा. म्हटलं ठीक आहे प्रभू, ते पण योग्य आहे, चांगलं आहे. आणि मी देवाच्या वचनाकडे पाहायला लागलो, देवाला धन्यवाद द्यायला लागलो. देवा तुझं वचन सांगतं मला विश्वास. पण मी वाणी ऐकली होती प्रियांनो, विश्वास ठेवण्याबद्दल, की तुझ्या आर्थिक गोष्टीसाठी देवावर विश्वास ठेव. मी देवाला म्हटलं, देवा जर तू खरं बोलत असेल तर मला एखादी साईन दे. प्रियांनो, मी त्याच्या दुसऱ्या आठवडी शनिवारी, 1 आठवडा गेला होता देव माझ्यासंगती बोलून. दुसऱ्या आठवडी मी शनिवारी एका घरामध्ये मी प्रार्थनेमध्ये बसलो होतो आणि देव माझ्यासंगती बोलला की सुधीर जा, 1,000 रुपये नाही, सॉरी 1,000 नाही, ऍडव्हान्स दशांश दे, अगोदरच दशांश दे. म्हटलं ठीक आहे. माझ्या पत्नीकडे गेलो. 1999 मध्ये तिला म्हटलं, बाई देवा माझ्यासंगती बोलत आहे की मी ऍडव्हान्स दशांश द्यायचा आहे, काय करू. ती म्हणे तुम्हाला जसं वाटतं तसं करा. माझी पत्नी प्रियांनो कधी माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही. ती माझ्यावर प्रेम करते, माझ्यापेक्षा देवावर प्रेम करते. आणि मग मी त्या दिवशी प्रियांनो उठलो, 1,000 रुपये काढले, 1,000 रुपये घेतले आणि माझ्या त्या पाकिटामध्ये टाकले, दशांशाच्या पाकिटामध्ये. आणि म्हटलं प्रभू तुला धन्यवाद, कारण तू उत्तर देणारा परमेश्वर. त्या दिवशी मी प्रियांनो, संध्याकाळची वेळ होती, रात्री 9 वाजता माझ्या एका मित्राने मुंबईवरून मला फोन केला आणि म्हटलं, अरे सुधीर, माझ्याजवळ तुझा फोन नंबर पण ऍड्रेस नाही. म्हटलं तुला ऍड्रेस कशाला पाहिजे. तो म्हटलं, अरे नाही, मला ना आज दुपारी मी बँकेकडून चाललो होतो आणि मला असं वाटलं तुझ्यासाठी एक मी ड्राफ्ट तयार करावा आणि मी एक ड्राफ्ट तयार केलेला आहे. म्हटलं प्रेस गॉड, मला सांगू नको, पहिले मला अमाऊंट सांग. माझा चांगला मित्र आहे प्रियांनो, आज तो अमेरिकेमध्ये आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की सुधीर, मला परमेश्वराने सांगितलं की तुझ्यासाठी 10,000 रुपयाचा ड्राफ्ट तयार करायचा. आणि म्हटलं प्रभू तुला धन्यवाद, तू अद्भुत आहेस. प्रियांनो, त्या दिवशी देवा माझ्यासंगती बोलला की मी जे बोललेलं आहे ते करतो. प्रियांनो, मी ऍडव्हान्स दशांश टाकला, त्याच दिवशी मला 10,000 रुपये मिळाले आणि त्यानंतर माझं विश्वासाचं पाऊल सुरू झालं. मी माझ्या जीवनामध्ये आर्थिक गोष्टीसाठी देवावर विश्वास ठेवायला लागलो. आणि प्रियांनो, देवाने मला दाखवून दिलं तो किती विश्वासू आहे. प्रियांनो, ते रेमा ऐकणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी हे चर्चमध्ये साक्ष दिली आणि बहुत लोकांनी ऍडव्हान्स दशांश दिले. म्हटले पास्टर आम्हाला काहीच मिळालं नाही. अरे म्हटलं, तुम्हाला कसं काय मिळेल, हे मला देवा बोललेलं आहे. तुम्हाला मिळाल्याचा दशांश तुम्ही टाका, जेव्हा देव बोलेल तेव्हा करा. हा रेमा आहे प्रियांनो.
मी तो अनुभव घेतला कारण मी देवाची वाणी ऐकली, त्यातून माझा विश्वास निर्माण झाला. आणि आज प्रियांनो 1999 पासून 2020-21 वर्ष झाले प्रभूंनी त्याचा विश्वास पुन्हा दाखवला आर्थिक बाजूमध्ये. याचा अर्थ असा नाही की सर्वदा माझ्या खिशामध्ये पैसे असतात. प्रियांनो, नाही, पैसे असो नसो पण माझ्याजवळ पैशाची कधीच कमतरता नाही. देव माझा पुरवठा करतो. सेवेच्या बाबतीमध्ये असू देत, सेवेमध्ये लोकांना प्रश्न पडतो, हे एवढं काम कसं काय होणार? मला माहित नाही. देव जर माझ्या सांगती बोललेलं आहे तर हे घडणार, याच्यापेक्षा मोठं घडणार. 1000 मंडळ्या स्थापन होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. आत्ताच प्रियांनो लॉकडाऊन चालू असताना देखील मंडळ्या स्थापन होत आहेत. मी तुम्हाला सांगतो, एका पास्टरने परवा मला फोन केला, पास्टर एका गावामध्ये मी हिंदी मंडळी सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. तिथलचे काही लोक प्रभूमध्ये आले. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जे तुम्ही आणि मी करू शकत नाही ते देव बाप अद्भुतरित्या करतो. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. हा जो विश्वास, हा रेमा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही ऐकता ते रेमा वचन, आणि म्हणून देवाचं वचन नुसतं ऐकणं तेवढं पुरेसे नाहीये, तर ते रेमा बनणं गरजेचं आहे. आणि ते सर्व काळ तुम्हाला सहाय्य करतं, तुमच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये तुम्हाला सहाय्य करतं. प्रियांनो, त्या वचनाने मला माझ्या जीवनातील प्रत्येक भागात समृद्ध बनवला. माझ्या अंतःकरणामध्ये देण्याच्या बाबतीचा विश्वास फार वेगळा प्रभूने निर्माण केला. माझ्या जीवनामध्ये मला अनुभव मिळाला. मी तुम्हाला सांगतो, तो विश्वास माझ्या ह्या बुद्धीने माझ्या पत्नीमध्ये येणार नाही, माझ्या लेकरांमध्ये येणार नाही. तो फक्त विश्वास देवापासून कोणाच्याही व्यक्तीच्या जीवनात येऊ शकतो. पण लक्षात ठेवा प्रियांनो, प्रत्येकाला एक वेगळी गोष्ट दिलेली आहे, पाची बोट सारखे नाही आहे. आणि म्हणून हा विश्वास, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव. आज महत्वाची गोष्ट, तुम्ही काय ऐकताय? बरेचसे लोक भीतीच्या गोष्टी ऐकतात, द्वेषाच्या गोष्टी असतात. फोन येतो, त्यांनी असं केलं, तिने तसं केलं, इथं असं चाललेलं आहे. प्रियांनो, ऐकणं, पण ऐकल्यानंतर ते किती अंतःकरणात ठेवता. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यावर मनन करत राहिला तर बेस्ट वे न ऐकणं, ती भीती न ऐकणं, जगाच्या गोष्टी न ऐकणं. कारण प्रियांनो, तुमचा आणि माझा विश्वास त्यांनी कमकुवत होऊ शकतो. माझ्या मुला माझ्या वचनाकडे कान दे. 21 वचन काय म्हणतं पहा, त्यातलं नीतिसूत्रे 4:21. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ. इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, लेट देम नॉट डिपार्ट फ्रॉम दाइन आईज, कीप देम इन मिड्स ऑफ दाय हार्ट. आपल्या डोळ्यापुढून ती जाऊ देऊ नको. म्हटलं, देवा, हे वचन माझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको म्हणजे मी काय करायला पाहिजे? मला काय करायला पाहिजे? माझ्या डोळ्यासमोर मी ते कसं ठेवायला पाहिजे? प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी जे तुम्हाला सांगू इच्छितो की बरेचसे लोक आपल्या जीवनात ते विश्वासणारे आहेत, पण आपल्या स्वतःला ते हरलेलं पाहतात, आजारी झालेलं पाहतात. समजा सर्दी आली की स्वतःला फ्लू झालेलं पाहतात, एखादा आजार आला की मरताना पाहतात, स्वतः विचार करायला लागतात. आणि मग ज्या वेळेला ते पाहतात तसं प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा विश्वास कार्य करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, माझ्या मुला तुझ्या डोळ्यासमोर ते वचन ठेव, तू विश्वासाने पाहायला लाग. माझ्या भावानं बहिणीनो, हे फार महत्वाचं, विश्वासाने पाहणं. पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अब्राम, आमच्या सर्वांचा अब्राम हा काय आहे? विश्वासाचा बाप म्हटलेला आहे. तुमचा आणि माझा विश्वास त्या अब्रामासारखा असला पाहिजे. ज्यावेळेस देवाने अब्रामाला बोलवलं, देवाची वाणी त्यांनी ऐकली आणि त्यांनी आपलं घरदार, आपले लोक सोडून तो निघाला. आणि निघाल्यानंतर एका विशिष्ट जागी आला. आम्हाला सर्वांना ती स्टोरी माहित आहे की लोट आणि अब्राम दोघेही यशस्वी झाले. लोट बाजूला गेला. अब्रामाने त्याला सांगितलं, तुला पाहिजे ती जागा निवड. आणि मग लोटाने सदोम आणि गमोरा निवडली. त्याला वाटलं तिथं खूप यशस्वीता आहे, तिथं फळदायित्व आहे आणि इथं बाकी रान आहे. माझ्या भावना बहिणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिथं यशस्वीता आहे तिथं जाण्यापेक्षा जिथं देव तुम्हाला नेतो तिथं जा. मग ती रान का असना, ती सुंदर नगरी बनवण्यासाठी देव समर्थ आहे. प्रियांनो, अब्रामाला देव बोलला आणि ते मार्क करून ठेवा, ते जीवनामध्ये. हे वचन 13 अध्याय 14 वचन पहा प्रियांनो. इनफॅक्ट आपण 13 पासून सुरू करूया वाचायला.
उत्पत्ती पुस्तक याचा 13वा अध्याय आणि नाही क्षमा करा 13वा अध्याय आणि 14च वचन वाचूया. 14च वचन. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर हा. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, हा. तू आहेस तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे चारी दिशेकडे काय करतो? दृष्टी लावून पहा. दृष्टी लावून पहा. सगळे म्हणा दृष्टी लावून पहा. प्रियांनो, किती पाहू शकत असेल मला माहित नाही. अब्राम किती पाहू शकत असेल. कदाचित त्यांनी 2 मैलापर्यंत पाहिलं असेल, जास्तीत जास्त 3 मैल पाहिलं असेल. त्याच्यापेक्षा जिथपर्यंत तू पाहशील. त्यानंतर अब्राम चालत 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 अख्खा कनान देश फिरला. त्यांनी तो देश पाहिला. कारण परमेश्वर काय म्हणतो पहा पुढे प्रियांनो. कारण हा जो सर्व देश तुला दिसत आहे, पहा हा जो सर्व देश, लक्षात ठेवा, मार्कआउट करा, जो दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. तो तुला व तुझ्या संततीला कायमचा देईन. माझ्या भावना बहिणींनो, दिसणं पाहणं खूप गरजेचं आहे. अब्रामा, तू विश्वासाने आलास मला माहिती आहे, पण तू आता काय पाहतोयस? स्वतःला हरलेलं पाहतोस, स्वतःला आजारी पाहतोस, का स्वतःला निरोगी पाहतोयस? तू कसं स्वतःला पाहतोयस? प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आम्हाला पाहायचं आहे की मी निरोगी झालेलो आहे. प्रियांनो, ही जी दृष्टी आहे ती फार महत्वाची. इब्री लोकांच्या पत्रामध्ये अब्रामाबद्दलच लिहिलेलं आहे. 11वा अध्याय 13 ते 15 वचन. ओके, इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 13 ते अब्रामाबद्दलच लिहिलेलं आहे की त्याची दृष्टी कशावर होती पहा. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 13, 14 आणि 15 वचन. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. हे सर्वजण विश्वासामध्ये टिकून मेले. हा, त्यांना वचनानुसार फल प्राप्ती झाली नव्हती. पहा, त्या लोकांना वचनानुसार फल प्राप्ती झाली नव्हती. प्रियांनो, पण त्यांनी ती दुरून पाहिली. त्यांनी ती दुरून पाहिली. अब्रामाने दुरून पाहिली. असं एक नगर पाहिलं. हा, पुढं तिला वंदन केले व तिच्याबद्दल देवाला धन्यवाद दिला. आणि पुढं आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत हा. असे असे पत्करले. पत्करले. पुढं असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात. प्रियांनो, लक्षात ठेवा, असे म्हणणारे एक अशा देशाचा शोध करणारे किंवा त्यांचं लक्ष अशा देशाकडे लागलेलं आहे जे देवापासून आलेलं आहे. पुढं ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते, ते ज्या देशातून निघाला होता त्या देशाबद्दल किंवा त्या देशाबद्दल तो विचार करत नव्हता, तर त्याचा विचार होता की एक देश, एक कनान देश आहे, त्या देशाकडे त्याची दृष्टी लागली होती. त्या देशाकडे ती दृष्टी लागली होती. माझ्या भावांनो बहिणींनो, आज तुमची दृष्टी कुठे लागलेली आहे? तुमची दृष्टी त्या आरोग्याच्या देशाकडे लागली पाहिजे. तुमची दृष्टी त्या आशीर्वादाच्या देशाकडे लागली पाहिजे. तुमची दृष्टी सामर्थ्याच्या बळाच्या दृष्टीकडे लागली पाहिजे. ती दृष्टी लागली पाहिजे. तुम्ही तुमच्या दृष्टीने पाहिला पाहिजे. अब्रामाने ते पाहिलं. जे काही तू पाहशील. माझ्या भावना बहिणींनो, विश्वास आम्हाला पाहण्याची क्षमता निर्माण करतो. आणि म्हणून पॉल म्हणतो, आम्ही डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही, तर आम्ही विश्वासाने चालतो. आम्ही विश्वासाने पाहतो. आम्ही विश्वासाने पाहतो. आम्ही विश्वासाने पाहिलं पाहिजे. आमच्या अवतीभोवती आमचे देवाचं वचन आमच्यासाठी पूर्ण झालेलं. काय देवाचं वचन आमच्यासाठी पूर्ण होत आहे प्रियांनो? तुम्ही पाहू शकता का? देवाचं वचन सांगतं, मत्त्याचं शुभवर्तमानाचा 8वा अध्याय आणि 17 वचन. मत्त्याचं शुभवर्तमानाचा 8वा अध्याय आणि 17 वचन देवाचं वचन सांगतं. फार महत्वाचं वचन आहे प्रियांनो, समजून घ्या. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. आता तुम्ही ज्या वेळेला प्रभूकडे प्रार्थना करता की प्रभू माझ्या आजाराबद्दल मला आरोग्य दे, त्यावेळेस तुम्ही हे पाहता का की त्याने स्वतः आमचे रोग घेतले आणि वाहिले. माझे रोग येशूने वाहिले त्या वधस्तंभावर. तो वाहणारा आहे. जर त्यांनी वाहिलेले आहेत तर मला आता वाहायची गरज आहे का? पण ती मी विश्वासाने पाहायला पाहिजे
की माझ्या येशूनी माझे ओझं वाहिलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की तो आमचे ओझं वाहतो. त्यांनी आमचं रोग आजार वाहिले आहे. तो म्हणतो, अहो कष्टी व्यवहाराकरतो तुम्ही सर्व माझकडे या, तुमचं ओझं मला द्या. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ते ओझं घेऊन जातो. आज मी तुम्हाला विनंती करतो, पहा प्रियांनो, काय पहा की त्याने स्वतः आमचे विकार वाहिले, त्या वधस्तंभावर त्यांनी वाहिले. आता मला व्हायची गरज, मग कुठलाही विकार असू दे, की येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर त्याला कॅन्सर झाला, त्यांनी माझा कॅन्सर वाहिला, त्यांनी माझे प्रत्येक आजार वाहिले, माझी सर्दी वाहिली, माझं डोकं दुखणं वाहिलं, त्यांनी वाहिलं. ते पहा, ही देवाची इच्छा आहे. विश्वास पाहतो, तुझ्या दृष्टी पडून देवाचं वचन जाऊ देऊ नको. तुझ्या डोळ्यासमोर ते वचन ठेव, त्या डोळ्यासमोर वचन ठेव. काय वचन सांगतं की त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालं आहे. प्रभू, तुझ्या वचनाकडे मी लक्ष लावत आहे. हो प्रियांनो, आज ते गरजेचं आहे. तुम्ही त्या वचनाकडे लक्ष लावून, प्रभू तुझ्या वचनात बद्दल तुला धन्यवाद, मी पाहतो की तुम्हाला आरोग्य दिलेलं आहेस, तुम्हाला जीवन दिलेलं आहेस, तो माझा पुरवठा आहे. ओके, आम्हाला सर्वांना माहित आहे, स्तोत्र 23:1, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. वा, मला काही उणं पडणार. मी माझ्या स्वतः वचनाकडे पाहतो का की मला काही उणं पडणार नाही. माझा देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने त्या संपत्तीने पुरवेल. मी त्या वचनाकडे पाहतो का? ते वचन आपल्या दृष्टीकडून मी बाजूला जाऊ देतो का? अरे, का ज्या वेळेला अडचणी येतात, आता काय होईल, आता मला काय घडेल, आता मला जमेल का, मला आता पुरेल का? हे माझा देव आता माझ्या बरोबर आहे, उद्याही असणार आहे, आणि तो ह्या महिन्याच्या शेवटी असणार आहे. तो माझा मेंढपाळ आहे, तो माझा आरोग्यदाता आहे. मी मृत्यूछायाच्या दरीतून चाललोय. छाया आहे प्रियांनो, अजून मृत्यू नाही आहे. मी त्या दरीतून चाललेलो आहे, मी त्या प्रसंगातून चाललेलो आहे, मला त्या आजारातून मी चाललेलो आहे. पण मी काय पाहतोय? स्वतःला मेलेलं पाहतोय का मी स्वतःला पाहतोय की मी निरोगी झालो आहे? प्रभू तुला धन्यवाद, तुझं वचन सांगतं. प्रियांनो, हीच प्रभूची इच्छा आहे. तो जो आजार आहे निश्चित देवाने दिलेला नाहीये. ती जी समस्या आहे ती निश्चित देवाकडून नाहीये. देव आम्हाला आजारी पाडत नाहीये. वेगवेगळ्या कारणामुळं, कदाचित आमच्या स्वतःच्या चुकामुळे असेल, किंवा या वातावरणाच्या भ्रष्ट कारणामुळे आमच्या जीवनात आलं, किंवा कोणीतरी भ्रष्टता निर्माण केलेली आहे जगामध्ये, त्याच्यामुळे माझ्यामध्ये आलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, मला पाहायचं आहे की मी विश्वासाने पाहतो देवाचं वचन. मी विश्वासाने पाहतो की देव माझा सामर्थ्य आहे, तो माझा पुरवठा आहे, तो माझा आरोग्य आहे. स्तोत्र 27:1 मध्ये मला आवडतं, ते खूप छान स्तोत्र आहे. आपण वाचूया ते वचन काय म्हणतो त्या ठिकाणी. स्तोत्र 27 वचन 1. परमेश्वर माझा प्रकाश, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? प्रियांनो, तुम्ही पाहता का की तुमचा प्रकाश परमेश्वर आहे, तोच तुमचं तारण आहे. मला कोणाची भीती आहे? बरं, परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, कोणाचे नाही धरू. मी कोणाचे? परमेश्वर माझं सामर्थ्य. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, ही इज माय स्ट्रेंथ ऑफ माय सोल. माझ्या जीवाचा तो सामर्थ्य आहे. मी कोणाची भीती बाळगू? माझ्या जीवाचा सामर्थ्य परमेश्वर आहे. माझ्या जीवाला मला बदलायचं प्रियांनो. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सहजरित्या त्या गोष्टी पाहू शकणार नाही जोपर्यंत तुमच्या जीवाला तुम्ही बदलत नाही, तुमच्या जीवामध्ये तुम्ही वचनाला पकडून राहत नाही. जर तुम्ही तुमच्या जीवामध्ये नकारात्मक गोष्टी घालत राहिला, त्या जगाच्या गोष्टी ठेवत राहिला, आपोआप तुम्ही प्रियांनो त्या जगामध्ये ओढले जाणार आहे. तुमची दृष्टी देवापासून बाजूला पडणार, आणि म्हणून तुमच्या दृष्टीने तुम्हाला पाहायचं. यू हॅव टू सी. तुमच्या विश्वासाने तुम्हाला पाहायचं आहे की मी त्याचा शेवट पाहायचा. विश्वासाचा शेवट हा दरवेळेस प्रियांनो यशस्वीता आहे, कारण ह्या जगावर विजय देणारा तुमचा विश्वास आहे. विश्वासाने आम्हाला पाहायचं आहे की तुमची सेवा असू दे, तुमचा परिवार असू दे,
तुमच्या जीवनातल्या गोष्टी असू दे, की माझा देव त्या ठिकाणी आहे. जिथं कुठं तुम्हाला जायचंय प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर एवढा महान आहे. आज जी काही तारीख आहे त्या तारखेपासून तुमच्या जीवनाच्या त्या शेवटच्या तारखेपर्यंत देवाने तो दिवस पाहिला. देव तिथं पण उपस्थित आहे. तो तिथं उपस्थित आहे. तो तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, कधीच टाकणार नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो. पण मला ते विश्वासाने पाहायचंय. आणि हे केल्यानंतर मला ते 22 वचन घडणार आहे. पहा काय म्हटलं त्या 22 वचनामध्ये. नीतिसूत्रे पुस्तक याचा 4था अध्यायाचं 22 वचन. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 22 वचन आम्हाला सांगतं की जर तू असं करशील तर ते तुझ्या संबंध देहाला काय म्हटलेलं आहे, कारण ती ज्यास लाभतात, कारण ती ज्यास लाभ. ऐका, सर्वांना नाही लाभ होत या गोष्टीचा. जे लोक वचनाकडे लक्ष ठेवत राहत नाहीत त्यांना लाभ होत. ज्यांना ती लाभतात त्यास ती जीवन देतात, त्यांना ती काय देतात, जीवन. माझ्या भावानं लाईफ येशू स्पष्ट बोला, चोर येतो चोरी करायला, घात करायला, नाश करायला, मी आलो जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी. स्वतः येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. प्रियांनो, देहापासून काही लाभ नाही, आत्मा जीवन देतो. माझी वचन आत्मा आणि जीवन आहेत. जीवन आहे प्रियांनो, तो जीवन त्यांना जीवन देतो. पुढं काय देत, त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. आणि त्याच्या संबंध देहाला, मार्क आउट करा प्रियांनो, त्याच्या संबंध देहाला आरोग्य देतात. आरोग्य हा जो शब्द आहे तो जो मार्पे या शब्दातून आलेला आहे. हिलिंग किंवा मेडिसिन हे वचन तुम्हाला औषध आहे. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं ही औषधाची डब्बी आहे. मी नाही सांगितलं प्रियांनो, फार दिवसांपूर्वी मी एक फार सुंदर पुस्तक वाचलं होतं, गॉड्स मेडिसिन म्हणून. आणि ते लिहिलं होतं जॉन ऑस्टिन यांनी. आता तुम्ही जोएल ऑस्टिन यांना पाहता, त्यांचे वडील ते आहेत. आणि जॉन ऑस्टिन यांचा प्रभाव हा ते भारतात बऱ्याच वेळा आलेला आहे. आणि त्यांचे वचनाचं शिक्षण खूप छान होतं. त्यांच्या जीवनामध्ये ते कुठेतरी मिलिटरीमध्ये कामाला होते आणि त्यांना एक भयानक आजार झाला. आणि असा आजार झाला की त्या आजारामध्ये औषध नव्हतं. आणि मग त्यांनी काय केलं, म्हटलं ठीक आहे. आणि त्यांना डॉक्टरनी सांगितलं विसावा घ्या. मग ते विसावा घ्यायला कुठेतरी एका ठिकाणी जाऊन बसले होते. आणि एक दिवस या नीतिसूत्र पुस्तकामधून ते वाचत होते. आणि मग 20 ते 22 वचन ज्यावेळेस त्यांनी वाचले, त्या वाचल्यानंतर त्यांना कळालं की बाबा ही तर औषधाची डब्बी आहे, हे औषध आहे. मग त्यांनी ठरवलं जेव्हा ते औषध घेतील त्या औषधाच्या वेळेस ते वचन वाचतील प्रत्येक वेळेला. मग दिवसातून 3 वेळा डॉक्टरनी सांगितलं होतं औषध. मग त्या पहिले ते वचन वाचायचे आणि मग ते औषध घ्यायचे. असं केल्यानंतर जे आजार त्यांना 6 महिने लागणार होता 1 महिन्यात बरा झाला. आणि मग त्यांच्या प्रियांनो, त्यांचे पुस्तक मिळाले तर वाचा, फार छान पुस्तक आहे. जॉन ऑस्टिन त्यांचं नाव आहे. आणि ते जेव्हा मी पुस्तक वाचलं, अरे हे औषधाची डब्बी आहे प्रियांनो. देवाचं वचन पूर्ण शरीराला आरोग्य देतं. आणि मग त्यावेळेला हे आरोग्याचे वचन मी माझ्या जीवनामध्ये गोळा करू लागलो, ते माझ्या डोळ्यासमोर ठेवू लागलो. माझ्या भावानं बहिणीनं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर हे औषध तुमच्या जीवनात काम करायचं असेल तर 20 आणि 21 वचनाकडे दुर्लक्ष करू नका. हे औषध कसं घ्यायचं ह्याबद्दलचं प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी, प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषध कशा प्रकारे घ्यायचं ते सांगितलेलं आहे. त्या 20-21 वचन पुन्हा आपण थोडस वाचूया, कारण ते आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. हरकत नाही, देवाचं वचन जितक्या वेळा वाचतो. नीतिसूत्रेचा 4था अध्याय 20 आणि 21 वचन पहा काय म्हटलेलं आहे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव, ती आपल्या अंतःकरणात ठेव. काय कर पुढं, कारण ती 20 वचन मला वाटतं माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव. ऐका प्रियांनो, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. ती तुझ्या डोळ्यात. प्रियांनो, 3 गोष्टी लक्षात ठेवा. माझ्या मुला, अटेंड, स्टडी गॉड्स वर्ड, देवाच्या वचनाचा अभ्यास कर, त्याकडं कान दे, ते ऐक. नुसता अभ्यास न करू, देवाचं वचन रेमा तुझ्या अंतःकरणात येऊ दे. देवाच्या वचनामधून जेव्हा प्रियांनो तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करता, देवाच्या वचनाला वेळ देता, ते वचन तुम्हाला रेमा बनतं आणि तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतं.
आणि जेव्हा ते तुमच्या डोळ्यासमोर असतं ते आपल्या डोळ्यासमोर ठेव, म्हणजे ते तुझ्या संपूर्ण शरीराला आरोग्य देईल. म्हणजे हे प्रिस्क्रिप्शन आहे की त्याचा अभ्यास कर, त्याला कान दे, ते आपल्या डोळ्यासमोर ठेव, हे तुला आरोग्य देणार आहे. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, येत्या दिवसामध्ये फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर प्रियांनो प्रत्येक भागामध्ये यशस्वीतेसाठी वचनाचं, प्रियांनो यहोशुआला ज्यावेळेस देवा त्याला म्हटलं मोठी जबाबदारी दिली आणि मग तो असं वाटतं की तो घाबरून गेला होता, कारण सर्व लोक त्याला म्हणत होते भिवू नको, भिवू नको. देव देखील म्हणाला भिवू नको. मात्र यहोशुआच्या पुस्तकाचा 1 अध्याय आणि 8 वचन पहा प्रियांनो, त्यांनी सांगितलं की ह्या वचनावर तू मनन कर. काय म्हटलं पहा? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. तुझ्या मुखात सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे लिहिलेले आहे ते काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. आणि कधी मनन कर? रात्रंदिवस त्याचे मनन कर. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल. जर तुला सुखी व्हायचं असेल तर देवाच्या वचनावर मनन कर, तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल. आणि जाशील तिकडे तू यशस्वी होशील. स्तोत्रकर्ता 1 मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जो देवाच्या नियमशास्त्रावर मनन करतो, ज्या गोष्टीत तो हात घालतो त्याला यश प्राप्ती होते. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी आज विश्वासामध्ये जीवन जगणारे लोक बनणार आहोत. आज प्रियांनो मी तुम्हाला विनंती करतो, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या आणि आपल्या डोळ्यापासून ते बाजूला काढू नका. आपल्या डोळ्यासमोर पहा की ते विश्वास उत्तर पाहणारा आहे. प्रियांनो, विश्वास उत्तर बोलणारा देखील आहे. विश्वास उत्तर बोलतो, तो एक पूर्ण विषय आहे. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आम्हाला विश्वासाचं उत्तर पाहायचं आहे आणि विश्वासाने बोलायचं देखील आहे. प्रभू करो प्रभू मी तुम्हासाठी प्रार्थना करू इच्छितो. आज देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनातून तू आम्हाला बोध केलास. प्रभू, आम्ही आज प्रार्थना करतो की ज्यांनी हे वचन ऐकलं त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तुझा दैवी विश्वास तू कार्यरत कर महादेवा. प्रभू, मी प्रार्थना करतो तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या शरीरामध्ये मोकळं कर. देवबापा, तुझ्या वचनाकडे त्यांनी लक्ष लावावं, ते आपल्या अंतःकरणात ठेवावं, आपल्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नये, त्याला कान द्यावं, असं तू कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत येशूच्या नावामध्ये त्या प्रत्येक भावा बहिणीसाठी. आज जर त्यांना आरोग्याची गरज आहे तर तुझं आरोग्याचं सामर्थ्य नासरत प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्या शरीरामध्ये आम्ही मोकळं करत आहोत. त्या प्रत्येक विकाराला, त्या शरीरातल्या त्या डोळ्याच्या दुखण्याला मी आज्ञा करतो, येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये, नासरत प्रभू येशूच्या नावामध्ये त्या प्रत्येक शरीरातल्या दुखण्याला मी आज्ञा करतो, नीट त्या टाचेच्या दुखण्याला प्रभू येशूच्या नावाने निघून जा. त्या पोटाला मी म्हणतो आरोग्य, नासरत प्रभू येशूच्या नावाने. प्रभू, आम्ही तुझं आरोग्य मोकळं करतो. जे तुला धन्यवाद देतो बापा, जे काही आजार आज ह्या जे ऐकतात त्यांच्यामध्ये, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आरोग्याचं सामर्थ्य प्रभू येशूच्या नावात आम्ही मोकळं करतो. बरे व्हा येशूच्या नावाने. तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, आम्हा प्रत्येकाला विश्वासामध्ये बलवान कर आणि तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.